दादा काय सांगाल, एकनाथराव खडसे यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. काय ही मंडळी जी आहे ना, सत्ता पिपासू वृत्तीची मंडळी आहे. सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सत्ता आली, लगेच महाविकास आघाडी गेले, लगेच भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. भाजपने नाही घेतला, आता परत प्रयत्न सुरू झाले. सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता आणि सत्तेतून मालमत्ता हा एकमेव अजेंडा ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा असतो, प्रस्थापित लोकांचा असतो. प्रस्थापित म्हणजे आशय प्रस्थापित, सगळे प्रस्थापितांचा विषय नाही करता येईल. खडसेंचं साहजिक गेला आश्चर्याचा काही धक्का वाटला नाही पाहिजे. खडसे जे आहे ते फक्त सत्तेसाठी जात आहे. कुठेतरी अनेक गोष्टी आहे, ईडी बीडी आहे, काय असेल नसेल ते सगळे आहे. त्याच्यावर ते कसं थांबेल, आपलं पुढचं दुकान कसं चालेल, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यासाठी गेले असतील. मित्रपक्षाचा एक आमदार म्हणून आपली भूमिका काय असेल मात्र महायुतीची? ते मी काय भूमिका घेऊ शकतो, माझे नेते एकनाथराव शिंदे साहेब ते जे भूमिका घेतील तिला मी त्या पद्धतीने त्याला समर्थन मी देणार आहे. माझ्या सगळ्या अधिकारांची जबाबदारी किंवा मला जे कर्तव्य मी करतो त्याला कुठेतरी मला असं वाटतं मदत करायला कोणी शिंदेसाहेब आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. म्हणजे आपण थेट विरोध करणार नाहीत? विरोध तो कायम राहील. नाही, पक्षप्रवेश नियमाच्या बाहेर जर कोण वागत असेल आणि काही लोकांना अन्याय करण्याची भूमिका ठेवत असेल, कारण यांचा तर आतापर्यंतचा इतिहास आहे, यांनी अन्यायच केला लोकांवर, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कायम. भाजपमध्ये आले तर मग कसं मित्र भाजपमध्ये येऊ की कुठे जाऊ, चुकीचं काम करतील तर त्याच्या विरोधात जाईल. कोणत्याही पक्षात राहू, त्याचा काही फरक नाही पडत.